तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दशांश स्वरूपातील परिमेय संख्या ह्या पी भागिला क्यू या स्वरूपात कशा लिहायच्या. आता या ठिकाणी पहिली जर समजा आपण दशांश स्वरूपातली संख्या घेतली 0.6. आता आवर्ती 6 याचा अर्थ काय की या 6च्या पुढे कंटिन्यू फक्त 6च राहते, 6च्या ऐवजी दुसरा अंक राहणार नाही. तर आपण याला x समजू, x बरोबर 0.6. याला देऊया आपण समीकरण नंबर 1. आता इथे दशांश चिन्हाच्या नंतर फक्त एकच अंक आहे, म्हणून या संपूर्ण समीकरणाला आपण 10 ने गुणू. म्हणजेच 10 गुणिला x बरोबर 10 गुणिला 0.6. मग इथे आपल्याला मिळेल 10x बरोबर 6.6. याला देऊ आपण समीकरण नंबर 2. आता या समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा केल्यावर आपल्याला मिळेल 10x - x बरोबर 6.6 मायनस 0.6. तर 10तून 1 गेला म्हणजे इथे राहिले 9x आणि इथे राहिला आवर्ती 6 कॅन्सल म्हणजे इथे राहतील फक्त 6. याचाच अर्थ की x बरोबर 6/9. मग आता या 6 आणि 9 मध्ये 3चा भाग जातो. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच झाला हा x बरोबर 2/3. तशाच पद्धतीने जर समजा आपण दशांश चिन्हानंतर दोन संख्या जर घेत आहोत तर या दोन संख्येचं एखादं उदाहरण आपण बघूया. ते म्हणजेच पहिलं आहे 0.37. ठीक आहे. तर इथे दशांशच्या नंतर दोन अंक आहेत, त्यामुळे सर्वप्रथम आपण x बरोबर 0.37 घेऊ. तर याला देऊ समीकरण नंबर 1. त्यानंतर आपण दशांश चिन्हाच्या नंतर दोन संख्या असल्यामुळे या समीकरण 1 ला आपण 100 ने गुणू. म्हणजेच 100 गुणिला x बरोबर 100 गुणिला 0.37. मग 100 गुणिला x म्हणजेच 100x आणि 100 गुणिला 0.37 म्हणजेच 37.37. याला देऊ आपण समीकरण नंबर 2. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करू. म्हणजेच येईल आपल्याकडे 100x - x बरोबर 37.37 मायनस 0.37. आता 100 मधून 1x गेला म्हणजेच किती राहिले इथे 99x बरोबर हे 37 आणि हे आवर्ती 37 दोन्ही कॅन्सल म्हणजेच इथे राहतील फक्त 37. म्हणजेच x बरोबर आपलं येईल 37/99. हे झालं दोन अंकाचं. आता आपण बघूया जर समजा दशांश चिन्हानंतर तीन संख्या असतील. म्हणजेच एक उदाहरण घेऊया आपण तिसऱ्या नंबरचं 2.514. भले आपल्याला कठीण वाटले पण आपण इथे डगमगायचं नाही. दशांश चिन्हानंतर तीन संख्या आहेत म्हणजेच याला कितीने गुणावं लागेल